तिथे डेस्क आहे ना माझा, त्या डेस्कवर ठेवलंय, जरा एकदा चेक करून घ्या ना प्लीज. हा. स्वानंदी थोडा त्रास देऊ का तुला? अरे काकू बोला ना. अगं काय आहे, ॲक्च्युली मला वर्टिकोचा त्रास आहे ना. मला वरून चांदीची भांडी काढून हवी होती शेल्फमधून. ती काढून देते म्हणजे मी बाकीच्या स्टाफला सांगितलं असतं, पण सगळे काही ना काहीतरी कामात बिझी आहेत. प्लीज. एवढंच ना, देते ना, एकच मिनिट. मोठ्या पण देऊ का? हो हो सगळे दे. अजून काही आहे का बघ? येऊ ना? हो ये ये ये. थँक्यू सो मच. सॉरी जरा त्रास दिला. काय काकू आले जा. तुला माहिती का अंशुने केवढा मोठा कांड करून ठेवलाय. मॉम, व्हॉट्स गोइंग ऑन? काय चाललंय? लाज वाटते मला. लाज वाटते तुला जन्म देण्याची. व्हॉट नॉनसेन्स. काय झालंय? काय झालंय? नशीब सगळ्यांसमोर तुला चापकाने फोडला नाही. मॉम प्लीज सांगशील का आता काय झालंय? अरे काल जे तू मला सांगितलंस ना, कन्फेशन दिलंस ना तुझं, त्याचा सगळा व्हिडिओ स्वानंदीच्या मोबाईल मध्ये. तिच्याकडे तुझ्या विरोधात पुरावा आहे. काय? ओढू नकोस, बाहेर लोक आहेत. कुठल्या तोंडाने आता नाही म्हणणार आहेस तिथे? त्या स्वानंदीची हिंमत फारच वाढली. तिला तर नातं. एक लक्षात ठेव, तुझी हिंमत खूप वाढते. तुला अक्कल आहे का? हा पुरावा जर स्वानंदीने दाखवला ना सगळ्यांसमोर, तर मला नाईलाजाने तिचे पाय धरावे लागतील. मला काय करू कळत नाहीये. हे जर असंच चालत राहिलं ना, तर तुला मी घराबाहेर काढीन. मग तू आणि तुझं नशीब. चल आता, चल. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय ठीक आहे ना सगळं? तब्येत वगैरे बरी आहे ना? हो ठीक आहे. बसा. सर बन घ्या सर. ओके सर. बसा बसा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. पाहिलंस का आजी कोण आलंय? अरे वा. स्वतः आलेत नाईक कुटुंबीय पुण्यावरनं. बरं वाटलं. अगदी मी अगदी मजेत आहे, पण बरं वाटलं तुम्हाला भेटून ना. बरं झालं आलात ते. थोड्या वेळात होईल ना कार्यक्रम सुरू. बसा सगळ्या आरामात. नमस्कार. हो, आले. स्वानंदी आलात तुम्ही? अगं आनंद मिठाई दिली बघ. हो, आजींची फेवरेट मिठाई. चला बरं आली, मी ठेवून देते. हा, काढते ती. हो ऐक ना, हा मला ना जरा हे योग्य वाटत नाहीये. काय हो? श्वेताचं उद्याचं का हा हो, ऐका ना, ते बाहेर जरा ना तयारी करायची बाकी आहे. तुम्ही मदत करता का? हो आले ना. म्हणजे बघा ना, आता राजवाड्यांनी किती छान तयारी केली आहे सगळी. म्हणजे खरंच इतकं मंगलमय वातावरण आहे ना. मी त्याचाच विचार करते की एक नातू आहे जो इतकं सगळं करतोय, आणि दुसऱ्या नातवाबद्दल आजींनी असं काहीतरी, ते पण आजच्या दिवशी ऐकणं, हे मला योग्यच नाही वाटत आहे. किती मोठा धक्का बसेल त्यांना. धक्का तर बसणार आहे त्यांना, मग करायचं काय? मग आपण ते तो हार घेता का? हा का? हा, हो हो घेते. येस, लावून टाकूया तो आपण. हो. कुठे? आपण एक काम करूया ना, आपण उद्या राजवाड्यांना बाहेर भेटूया का कुठेतरी? किंवा नको, आनंददाई असतील ना ऑफिसमध्ये, मग आपण ऑफिसमध्ये जाऊया. म्हणजे आपण सगळे एकत्र मिळून त्यांना. अगं पण श्वेताला चालेल का?
तसा प्रॉब्लेम असायला नको, कारण आपण असू ना तिच्यासाठी. हो ठीक आहे, मग तू म्हणतेस तसं करूया. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. प्लीज सगळ्यांनी सेटल व्हा, कारण आता समर आपल्या सगळ्यांसमोर आजीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ये मी काय बोलणार? काय म्हणजे आम्ही कसं सांगणार? तुझी आजी बोल. आज तुम्ही सगळेजण आजीच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी इथे आलात. खूप आनंद झाला. आमची आजी नलिनी राजवाडे खरं म्हणजे ती खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचा, आमच्या कुटुंबाचा सगळ्यात मोठा आधार आहे. 60 वर्षांपूर्वी आजी राजवाड्यांच्या घरात आली. मी असं ऐकलंय की आजोबा आमच्या आजीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडले. आता तिच्याकडे बघून तुम्हाला कळलं असेलच की आजोबा असे का प्रेमात पडले. म्हणजे आज जर ती या वयात इतकी सुंदर दिसते, तर 60 वर्षापूर्वी आमची आजी किती सुंदर दिसत असेल. पुरे पुरे पुरे. आज मी किंवा आम्ही सगळेच जण जे काही उभे आहोत तुमच्या समोर ठामपणे, ते फक्त आमच्या आजीमुळे आहे. आजीने फक्त आम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा दिला नाही, तर अपार प्रेम दिलं. त्याच प्रेमाने, त्याच मायेने ती आम्हाला इतकी वर्ष सांभाळते, घडवते, जगायला शिकवते, मोठं करते. माझ्यासाठी म्हणजे माझं घर तू आहेस आजी. माझं घरी येणं म्हणजे माझं तुझ्याकडे येणं असतं. मी काम करतो कारण तुला त्याचं कौतुक वाटतं. तुझं आमच्या घरात येणं म्हणजे देवाची आमच्यावरची कृपा आहे. तुला आता आजी खूप आनंद मिळो, उत्तम आरोग्य मिळो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना.